प्रभाग 16 मध्ये भाजप शिवसेना उमेदवारांमध्ये जोरदार सामना. मतदारांना आमिष दाखवण्यावरून तृतीयपंथीयांनी विचारला जाब. महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचताच आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट सामना रंगला असून महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी विरुद्ध माजी महापौर कल्याणी अंपळकर अशी ही लढत लक्षवेधी ठरली आहे. या प्रभागात मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर वातावरण चांगले तापले. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पार्वती जोगी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आणि तृतीयपंथीयांनी घटनास्थळी धाव घेत संशयास्पद प्रकाराचा जाब विचारला. यावेळी दोन गटात जोरदार वादविवाद झाला. या घटनेचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैसे दिले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पार्वती जोगी यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील उमेदवार आणि समर्थकांनी घटनास्थळी जाऊन विरोधी गटाला थेट जाब विचारला. व्हायरल झाल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागाकडे वेधले गेले आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपाकडून माजी महापौर कल्याणी अंपळकर, आकाश शिंदे, धीरज परदेशी आणि पुष्पा राजेश पवार हे उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून तृतीयपंथी तथा महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी स्थायी समितीचे माजी सभापती दीपक उर्फ बंटी खोपडे, डॉक्टर आकांक्षा महाले आणि जागृती बोरसे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये खरी लढत असल्याने या प्रभागाचा निकाल शहरासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी काही सरकारी कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आल्याने तुम्ही सरकारी कामासाठी आहात की प्रचारासाठी असा सवाल करण्यात आला. वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान नामनिर्देशन अर्ज माघारीच्या प्रकरणानंतर आता पैशांचा वापर करून मते वळविण्याचे कथित प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घराघरात, चहाच्या टपरीवर आणि गल्लीबोळात लोकशाहीचा निर्णय मतपेटीत व्हायला हवा, नोटांच्या गठ्ठ्यात नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणि धमकीचे प्रकार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर वातावरण शांत होईल अशी अपेक्षा असतानाच आता पैशांचा मारा, उपकारांची आठवण करून देणारा दबाव आणि मत खरेदी करण्याचा प्रयत्न वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि महिला सुरक्षितता यासारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना विकासाऐवजी मत विकत घेण्यावर भर दिला जात असल्याची भावना बळावत आहे. पैसा आणि दबावाच्या जोरावर सत्ता टिकवण्याचे राजकारण नको असा स्पष्ट संदेश मतदारांकडून दिला जात असून आम्हाला धमकी नको, पैशांची गरज नाही, काम करणारे आणि जबाबदार प्रतिनिधी हवेत अशी ठाम भूमिका नागरिक मांडत आहेत. त्यामुळेच पैशांच्या जोरावर मते कळवण्याचे प्रयत्न उलटे पडत असल्याचे चित्रही दिसू लागले आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणूक हे सत्ता संघर्षापुरती मर्यादित न राहता लोकशाही मूल्यांची कसोटी ठरत आहे. नामनिर्देशन माघारीनंतर सुरू झालेल्या या घडामोडींमुळे जनतेतील असंतोष उफाळून आला असून मतदार किती ठाम उभे राहतात यावर या प्रभागाचा निकालच नव्हे तर स्थानिक राजकारणाची दिशाही ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जास्त नाही आम्हाला काही करायचं नाही. कोणी पाठवलंय नाव सांगा तुम्हाला काही लाडे सरांनी पाठवलं. बरं ठीक आहे. तुम्हाला आलेले काम करतात आम्हाला काहीच माहिती नाही. ते फक्त लाडे आणि काहीच माहिती नाही. नावं कसे काय लिहिताय तुम्ही लोकांचे? त्यांनी पाठवलं कसं काय पाठवलं तुम्हाला? तुम्ही पैशाचा काय संबंध? चला बोलवा लाडे साहेबांना.